नमस्कार. सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभा चाट. तर आज स्पेशल व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी जे आर्टिस्ट आहेत किंवा संक्रांतीसाठी जे स्पेशली ऑर्डर बनवतात इनविजिबल नेकलेसच्या. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये बरेच ट्रिक्स अँड टिप्स सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. पॅकिंग गोष्टी सांगणार आहे आणि सेलिंग करताना काय काय आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या पण गोष्टी आहेत. तर व्हिडिओ ह्यासाठीच आहे. शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हाईप म्हणून एक नवीन ऑप्शन आलेला आहे युट्यूब मध्ये. हे तुमच्यासाठी फ्री आहे, पण मला माझा व्हिडिओ वर यायला आणि आपले क्रिएटर्सला मदत व्हायला यामुळे मदत होते. HYPE असं आहे, जिथे कमेंट सेक्शन आहे तिथे तुम्हाला हा मिळून जाईल. सो व्हिडिओ स्टार्ट करूयात. इनविजिबल नेकलेस किंवा एरियल नेकलेस हे सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. काही जण अगदी 30 रुपयापासून देतात, 150 रुपयापर्यंत, 200 रुपयापर्यंत असे ह्याच्या रेंज आहेत. पहिलं तर आता माझ्याकडे हे 2 इनविजिबल नेकलेसेस आहेत. सो ह्याचं मी तुम्हाला गंमत सांगणार आहे काय होते आणि पॅकिंग मध्ये इश्यू कसा होतो. सो आपण हा इनविजिबल नेकलेस बाहेर काढलाय. आता ह्याची हाईट, पहिला हाईटचा इश्यू आहे. हाईट किती असावी? तर ह्याची हाईट साधारणपणे एक 20 इंचाच्या वर नको. 18 इंच, 19, 20 त्याच्या वर, त्याच्या पुढे करू नका. कारण हे बघा, आता मी पॅकिंग मध्ये गोंधळ काय होतो तो सांगते. पॅकिंग आता केल्यानंतर आपण आता हे पॅकिंग कसं होतं, हे असं पॅकिंग होतं, गुंडाळलेलं पॅकिंग होतं, बरोबर. आता हे पॅकिंग आपल्याला जर सोडलं तर हा असा त्याचा लुक होतो आणि कुठेतरी एक त्याला बेंड येतो. हा बघा, या पॉइंटला त्याला बेंड आलेला आहे, म्हणजे ते वाकलंय. सो हे जेव्हा वाकतं तेव्हा तो आपण नेकलेस किती जरी व्यवस्थित घातला तरी तिथे तो एक बेंड तसाच्या तसा राहतो. किंवा जर बनवताना सुद्धा तुम्हाला वायरमध्ये बेंड असेल, म्हणजे कुठेतरी वायर गुंडाळतानाच जर कुठेतरी असं टोक आलेला असेल, म्हणजे ही आपण वायर यूज करतो, गेअर वायर म्हणतात त्याला, तो ह्या वायरला कुठे जर बेंड आलेला असेल, तसंच आपण वापरलं, कुठे जर ती वाकलेली असेल, तसंच आपण बीड्स त्याच्यात टाकायला सुरुवात केली तर तो बेंड निघत नाही आणि तसंच आपल्याला ते नेकलेस वाकलेलाच तयार होतो. त्यामुळे पॅकिंग करताना स्पेशली लक्षात घ्या. आपण नेकलेस खूप छान बनवतो, सरळ जरी बनवलेला असेल, पण आपण जर असं पॅकिंग केलं त्याचं, म्हणजे डबल करून, तर तिथे कस्टमरच्या हातात जेव्हा तो नेकलेस पडतो तेव्हा देर विल बी प्रॉब्लेम. मग कसं पॅकिंग करायचं, तर तुम्ही एखादी जशी राखेचं पॅकिंग असतात किंवा मोठे नेकलेसचे जे पॅकिंग असतात तशा पिशव्या घ्या. या अशा चौकोनी पिशव्या घेऊ नका. ओके, आता माझ्याकडे अजून एक नेकलेस आहे. हा आहे, तुम्हाला दिसत असेल, हा पुतळी हार किंवा इनविजिबल मंगळसूत्र म्हणून आपण घेऊ शकतो. सो आता माझ्याकडे हे 2 नेकलेसेस आहेत. एकाची प्राइस आपण 50 ठेवली तर दुसऱ्याची प्राइस 150 आहे. एवढा डिफरन्स का? बऱ्याच आर्टिस्टना हा प्रॉब्लेम येतोय की अरे, एका ठिकाणी 30 रुपयाला देतात तर एका ठिकाणी 200 रुपयाला. अशी इतकी तफावत का असते? कारण त्याला वापरलं गेलेलं मटेरियल. तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवते मी. आता इनविजिबल नेकलेस मध्ये तुम्हाला मला गंमत दाखवायची होती ती अशी, बघा, आपल्याकडे हे 2 नेकलेसेस आहेत. ह्याचे कानातले आहेत. आणि ह्याचे हे कानातले. आपल्याकडे हे दोन्ही नेकलेस विकायला आहेत बरं का, पण हे काय प्रॉब्लेम येऊ शकतो यासाठी मी तुम्हाला सांगतेय.
आता ह्याचं जे मटेरियल आहे ते कुंदन आहे, 10 रुपयाचं कुंदन आहे, मोती, त्याच्यानंतर लाल गोल बीड्स लावलेत आपण आणि नेकलेस. ह्याची जी बनवण्याची कॉस्ट आहे ती कमी आली आपल्याला, म्हणून आपण तो 50 रुपयाला देतोय. आणि हे जे आहे हे मायक्रो प्लेटेड मायक्रो गोल्ड जे असतं तर त्या प्रकारचं हे मटेरियल आपण यूज करतोय. त्याच्यानंतर ह्या ज्या बीड्स आहेत याला बोरमाळ्याची बीड्स आहेत हे, आणि क्रिस्टल आहेत. परत 3 mm चे गोल्डन मणी आपण इथे लावलेले. सो अशा प्रकारे जितकं तुम्ही मटेरियल चांगल्या क्वालिटीचं वापराल आणि त्याच्यामध्ये संख्या त्याची जास्त असेल तर ह्याची कॉस्ट वाढत जाणार. त्यामुळे कम्पेअर करू नका की इतकं या पैशाला मिळतं आणि तितकं त्या पैशाला मिळतं. त्याला मटेरियल पण लागतं आणि बनवण्याचा वेळ पण तेवढाच आहे. आता दुसरी गोष्ट ह्याला लागतं काय काय, बेसिक सामान इनविजिबलला लागतं. ही गेअर वायर, ही एक राखाडी रंगामध्ये येते आणि हा ब्रॉन्झ एक रंग आहे. गोल्डन मध्ये अशी प्रॉपर येत नाही, सोनेरी रंगात येत नाही, ही ब्रॉन्झ रंग असतो शायनिंग वाला, त्याच्यामध्ये येते हे. आणि अशा प्रकारचे हे चपटे मणी पूर्वी म्हणायचे, आता याला क्रिम्प बीड किंवा गेअर लॉक म्हणतात. असे असतात हे. दिसताना आपल्याला गोल्डन मण्यासारखे दिसतात, जसे 0 mm चे गोल्डन मणी असतात तसेच दिसतात. पण 0 mm चे गोल्डन मणी दाबले तर तुटतील, हे तुटत नाहीत, हे चपटे होतात. ठीक आहे. आता त्याच्यात अजून एक इश्यू येतो खूप जणांना. इश्यू असा की जर लहान मुलीसाठी आपण नेकलेस करत असू तर हे जे चपटे मणी आहेत इकडे जे लावलेले हे टोचतात बऱ्याचदा. हे जे आपण चपटे करतो अगदी सगळ्यांना टोचतील असे नाही, पण जर लहान मुलींसाठी नेकलेस आपण करत असू तर हे टोचतात. नाही, आमचे एक स्टुडंट आहेत पूजाताई म्हणून, त्यांनी मला एक खूप छान ह्याच्यात ऑप्शन सांगितला की ह्याच्यामध्ये आपण जो मणी आहे इनविजिबलचा तर तो चपटा करायचाच नाही, त्या ठिकाणी तो घालायचा. हा तो चपटा मणी आहे तर आपल्याला इथे लॉक करायचा आहे समजा, तर इथे तो घालायचा आणि घातल्यानंतर तिथे आपल्याला B7000चा एक ग्लूचा ठिपका द्यायचा आतमध्ये आणि मग त्या ठिकाणी तो सेट करायचा, जेणेकरून हा लॉकिंग पण होतं आणि शिवाय ते हलत पण नाही. सो असं पण तुम्ही लहान मुलींसाठी करायचं तर करून बघू शकता. फक्त त्याला सुकायला वेळ लागतो, 48 hours त्याचं सुकण्याचा टायमिंग आहे, पण ह्या पण गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता. आणखी हे लॉंग लास्टिंग आहे का, तर नाही, हे लॉंग लास्टिंग नाहीये. म्हणजे उगाच काही सांगण्यात अर्थ नाही, कारण हे नाही लॉंग लास्टिंग राहत. हे जे क्रीम बीड आहे ते काही काळाने काळे पडतात. सो यूज अँड थ्रो असा हा उद्योग आहे, पण दिसायला खूप छान दिसतो. अगदीच पहिल्या वापरात हा खराब होईल असं नाही, पण तुम्ही जर त्याला डायरेक्ट पाण्याचा संपर्क किंवा परफ्यूमचा घामाचा असा जर संपर्क आला तर हे खराब होऊ शकतं. दुसरी गोष्ट, काहींना ही अशी वायर दिसलेली आवडत नाही, तर वायर दिसलेली आवडत नाही तर त्यासाठी काय करता येईल, तर सगळीकडे तुम्ही बीड्स टाका, जेणेकरून अजून त्याचा एक फायदा होतो. इथे जसं तुम्हाला हा बेंड दिसतोय तो बेंड पण येत नाही. मग तिथे बघा, हा जो बेंड इथे तुम्हाला दिसतो तिथे जर सगळीकडे बीड्स असतील तर हा बेंड येत नाही. मग तिथे तुम्ही पॅकिंग तसं गोल केला तरी चालू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे इनविजिबल नेकलेस तुम्ही करू शकता. फक्त आता हा बघा, ही माझा हा ट्रे आहे, 12 इंचचा ट्रे म्हणजे 1 फुटाचा ट्रे आहे. सो 1 फुटाच्या आतमध्येच आपल्याला ह्याची पूर्ण लेंथ करायची. हे बघा इथं टेकलेलं नाहीये, त्याच्यामुळे 1 फुटाच्या आतमध्येच आपल्याला त्याची लेंथ जी आहे ती ठेवायची आहे, तरच ते दिसायला पण व्यवस्थित दिसतं. त्याचा जो फ्लो आहे, आपण ह्याला फ्लो म्हणतो, जो खाली असा येतो त्याला फ्लो म्हणतो, तो चांगला येतो. जर आपण खूप खालीपर्यंत घेतला तर ते मग असं वर उठल्यासारखं होणार. ठीक आहे. घेताना बरोबर तुम्ही म्हणजे हा 1 फूट आणि मग हा 1 फूट असं 2 फुटाची वायर घेऊन मग त्याला हे करू शकता, कारण इथे लॉकिंगला थोडीशी वायर आपल्याला 2-2 इंच तरी लॉकिंगला इथं जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे घेताना वायर जास्त घ्या
टेप घ्या, तुमची जी शिलाईची टेप असते ना त्याने बरोबर मापता येतं, तर ती तुमच्या सोबत ठेवा. आणि ती 10-15 रुपयाला ती मिळते आणि कुठेही सहज अवेलेबल आहे. पण त्याने तुमचा जो नेकलेसची उंची आहे ती प्रॉपर येते. ओके, आता इनविजिबल मंगळसूत्र म्हणजे ह्याच्यात जर काळे बीड्स झाले तर मंगळसूत्र, आणि जर कलरफुल बीड्स झाले तर तो नेकलेस बनतो. याला एरियल नेकलेस पण म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला जर फुल अटॅच करायचंय समजा, तर कसं करता येईल? तर फुल लावताना फुलाच्या ज्या मागच्या तारा असतात त्याच्यामधून आपल्याला ही तार पास करायची असते, म्हणजे आपला फुलाचा जो नेकलेस आहे किंवा पारिजात नेकलेस तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता. इथे आपण कुंदन वापरलंय आणि इथे आपण हा जे पेंडंट आहे लक्ष्मीचं ते यूज केलंय. ठीक आहे. सो तो एक प्रकार आपण इथे करू शकतो फुलांमध्ये बनवायचं असेल तर. सो एवढी माहिती मला द्यायची होती. आणि शक्यतो हे जे मटेरियल घेता तर ते अँटी टार्निश म्हणून मटेरियल येतं, तर तशामधले हुक्स घेत जा, म्हणजे हे काळे पडत नाहीत लवकर. जम्प रिंग्स मध्ये सुद्धा आपल्याकडे असं अँटी टार्निश मटेरियल अवेलेबल आहे. थोडंसं ते कॉस्टली जातं, पण जर तुम्ही स्वतःसाठी किंवा घरातल्यांसाठी किंवा चांगली ज्वेलरी बनवायची ह्यासाठी जर तुम्ही बनवत असाल तर असं मटेरियल घ्या. थोडे पैसे जातात पण तुमचा जो नेकलेस आहे तो लॉंग लास्टिंग होतो. एवढी आपल्याला माहिती तर द्यायची होती. बरं, ह्याचं सगळं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे विक्रीसाठी. सो तुम्हाला बनवायचं असेल आणि विकायचं असेल तरी तुम्ही मटेरियलसाठी मला मेसेज करू शकता. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. इनविजिबल नेकलेस तुम्ही बनवा, विका. खूप छान त्याला रिस्पॉन्स आहे. फक्त ते सेलिंग करताना पिशव्यांकडे लक्ष द्या एकतर. आणि दुसरी गोष्ट, प्राइसिंगवर की मटेरियल कोणतं यूज करता. संक्रांतीला जर यूज करत असाल तर ते 1 टाइम 2 टाइम वापरलं जाणार असं मटेरियल असतं. सो त्याच्यामध्ये प्राइस कमी जास्त होते. आणि ह्याच्यामध्ये अजून मी बरेच व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल, कारण यामुळे आपली जी फॅमिलीची संख्या आहे ती वाढायला मदत होते. खूप जणांना ह्याचा फायदा सुद्धा होतो. सो धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.